नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण जागतिक पर्यावरण दिन, भाषण, निबंध व माहिती या विषयावर उत्कृष्ट भाषण तसेच उपयुक्त माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर आत्ताच निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे दररोज नवे मार्गदर्शन मिळणार आहे, तेही मोफत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण जागतिक पर्यावरण दिनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 5 जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्रदूषण कमी करणे आणि निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल आणि पाण्याची कमतरता या समस्या आज संपूर्ण जगासमोर उभ्या आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. आपल्या जीवनासाठी हवा, पाणी, माती, वनस्पती आणि प्राणी यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यास त्याचे गंभीर परिणाम मानवजातीला भोगावे लागतात. म्हणूनच प्रत्येकाने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपले योगदान दिले पाहिजे. हिरवी झाडे, निळे आभाळ, निसर्गाचा सुंदर हा साज निराळा. झाडे लावा, झाडे जगवा. पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया. मित्रांनो, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण काही सोप्या गोष्टी करू शकतो, जसे की अधिकाधिक वृक्षारोपण करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाण्याची बचत करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि स्वच्छता राखणे. प्रत्येक व्यक्तीने छोटासा प्रयत्न केला तरी मोठा बदल घडू शकतो. आजच्या आधुनिक युगात विकास आवश्यक आहे, पण विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि सुंदर पृथ्वी देण्याची जबाबदारी आपली आहे. चला तर मग या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वजण पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करूया आणि पृथ्वीला अधिक हिरवीगार व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या अँकर विठ्ठल पवार चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.